तुम्ही याच्यापेक्षा अजून अफाट आहे, अनंत आहे. तुम्ही एवढेशे नाहीच आहे. आणि म्हणून तुमच्या अनंत स्वरूपाला जाणायचं असेल ना, तुम्हाला ह्या बेड्या तोडाव्या लागतील. आता बघा, तुम्ही घराला कुलूप लावता, ते कोणत्या धातूचं असतंय? स्टीलचं असतं, लोखंडाचं असू शकतं. पहिले लोखंडाचे कुलप होते, आता स्टीलचे आहेत. तेच जर तुम्ही चांदीचं बनवलं तर, तेच तुम्ही सोन्याचं बनवलं तर, शेवटी काय ते कुलूपच आहे. म्हणजे ते चांदीचं असू द्या, सोन्याचा असू द्या, किंवा कशाही धातूचा असू द्या, शेवटी ते कुलूपच आहे. म्हणजे ते जंजीरच आहे. आपल्याला जंजीर तोडायचे, म्हणजे सोन्याच्या असू द्या किंवा चांदीचे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला खूपच आवडते, पण ती जर तुमच्या जीवनाचं जंजीर असेल, हे जर तुम्हाला बंधन असेल ना, ते तुम्हाला तोडता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही ते बंधन तोडायला शिकाल ना, त्या दिवशी तुम्ही जगातलं सगळ्यात मोठं महासुख अनुभवायला शिकाल, ज्याला शाश्वत सुख म्हणतात, ज्याला जीवनाचा परमानंद म्हणतात ना, अशा परमानंदाची तुम्ही अवस्था गाठू शकता. पण ही गाठण्यासाठी तेच करावं लागणार आहे की आपल्याला सगळ्या प्रकारचे जंजीर तोडून टाकायचे, सगळ्या प्रकारच्या कुलपांना तोडून टाकायचंय, आणि या जीवनात एकदम मुक्त जीवन जगायचंय. अशी मुक्त अवस्था ज्याच्या जीवनात येते ना, त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी केलंय. बाकी दुसऱ्याचं नाही केलंय. लोक म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने त्यांचं विराट रूप दाखवलं, त्यांचं नाही. त्यांनी अर्जुनाला सांगितलं की बाबा, हे विराट रूप तुझंच आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सुद्धा हा संदेश आहे भगवद्गीतेचा, तुमचेच हे विराट रूप आहे, फक्त शोध घ्या. तुम्ही एवढ्याशा या ढाच्यामध्ये नाहीये, तुम्ही ब्रह्मांडात अनंत आहे. तुमचं हे अद्वैत स्वरूप तुम्हाला ज्या दिवशी कळेल ना, तर मला वाटतं या जगातला प्रत्येक जण दुःखातून आणि सुखातून मुक्त होऊन जाईल. दुःख आणि सुख ही जंजीर आहे आपली. बरोबर, जबरदस्त सांगितलं तुम्ही. नमस्कार.